नमस्कार मित्रांनो, आता आम्हाला आलेला आहे कॉल रेस्क्यूसाठी। तर आम्ही चाललो आहोत रेस्क्यूसाठी। कपिल देव माझ्याबरोबर आहे आणि माझी अजून 2 सहकारी आहेत। तर आम्हाला कॉल आला होता की एक स्नेक आहे, आम्हाला दिसलेला आहे, तिथे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय, लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि रेस्क्यू करणार आहोत। पुढे व्हिडिओ तुम्ही बघत राहा। तर आम्ही पोहोचलेलो आहोत स्पॉटवरती, जिथे साप दिसला होता। खूप छोटा साप आहे असं सांगितलं इथून। पहिले आम्हाला सांगण्यात आलं की घोणस वगैरे आहे, म्हणजे रसल वायपर बोलतो आपण ज्याला, खूप विषारी असतो तो। पण थोडासा आम्हाला स्टार्टिंगला दिसला आम्हाला तो, त्याच्यामुळे आम्हाला समजलं की सँड बोआ आहे तो। सँड बोआ म्हणजे डुरक्या घोणस, बिनविषारी असतो, फक्त चावतो मजबूत तो। त्याला काढण्याचा प्रयत्न आहे, कारण की खूप छोटा असल्यामुळे तो एका पायरीच्या खाली जाऊन बसलेला आहे आणि त्याला काढण्याचा प्रयत्न चालू आहे। कारण की त्याला लोकांचं म्हणणं आहे तिथलं की त्याला तुम्ही काढूनच नाही तिथून, म्हटल्यास पायरी तिथली तोडावी लागली तरी चालेल। म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत की पायरी न तोडता त्याला कुठल्याही प्रकारची इजा न होता त्याला रेस्क्यू करायचं आहे आम्हाला। खूप छोटा असल्यामुळे आम्हाला स्टार्टिंगला दिसला, त्याच्यामुळे त्याचा आकारमान आम्हाला कळलं की तो खूप छोटा आहे। तर आमचा प्रयत्न चालू आहे की त्याला काही त्रास न होता किंवा त्यांच्या पण प्रॉपर्टीचं काही नुकसान न होता त्याला आम्हाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न चालू आहे। खूप खोदकाम आतपर्यंत आम्ही केलेलं आहे। होल छोटे छोटे दिसत आहे आतमध्ये, पण किती आतमध्ये आहेत त्याची आयडिया नाही, किंवा तो कुठे गेलाय तो दिसत नाही आता। त्यामुळे आमचा प्रयत्न चालू आहे की कमीत कमी तोडफोड करता आम्हाला त्याला रेस्क्यू करायचा होता। तर हा दगड होता, त्याच्या मागे शंका होती की हा दगडाच्या मागे कुठेतरी असेल, त्यामुळे प्रयत्न चालू आहेत की तो दगड काढण्याचा। दगड काढण्यात पण आम्हाला व्यवस्थित यश आलं आणि थोड्याच वेळामध्ये त्या दगडाच्या मागेच असल्याचा अंदाज असल्यामुळे, शेवटी प्रत्येक सर्पमित्राला अंदाज असतो, तेवढ्यात हा आम्हाला इथे दिसला की आहे समोर, तुम्हाला दिसतोय आता तो। तर आम्ही त्याला आता बघितलेला आहे, त्याला आम्ही काढला बाहेर तिथून। खूप छोटा आहे, सुंदर साप आहे। त्याला आता आम्ही थोड्या वेळाने इथून रेस्क्यू केला। तर आता थोड्या वेळाने आम्ही जाता त्याला निसर्गामध्ये मुक्त सुद्धा करू, कारण की कुठल्याही सापाला पकडल्यानंतर सर्वात पहिले त्याला निसर्गात मुक्त करणं हे आमचं ध्येय असतं, जेणेकरून सापापासून लोकांना त्रास आणि लोकांपासून सापाला त्रास होता कामा नये। धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर्स।